कायद्याची भाषा शोभते का तुम्हाला? कायद्याची भाषा संपते का? काय दाखवा तुमची? आम्ही लोटांगण घालतो साहेब, तुमच्या पायाखालीच आम्ही. काही फायदा नाही तसे तुळून राहिले, आता लोटांगण घालतो. मस्त आहे गुलामी. वा, ते इंग्रजातले लोक होते का इंग्रजाकडे भारत स्वातंत्र्य परातंत्र्याच्या काळात ते इंग्रज भारताच्या ते राहायचे. इंग्रज भारतीय राज्य शिपाई, भारतीय शिपाई राज्य ते इंग्रजाच्या विरोधात भारतीयालाच गोळी मारत आहे. तसं तुमची व्यवस्था झाली. तुम्ही कायदा पुरा चुलीत टाकला. कायदा गीता तुम्ही बोलूच नका राव. तुमच्या तोंडात तो शोभत नाही आता कायदा. हे जिल्ह्याचं वातावरण खराब करून राहिले. चॅनल लाईव्ह आहे, सर्व कार्यकर्ते आमच्या हितचिंतक सामान्य जनता पाहून राहिली हे अन्याय. आणि ते रस्त्यावर उतरल्याशिवाय लोक राहणार नाही. जुलुमाची लिमिट राहते नाही. कोणी एखादा जुलूम करून राहिले त्याच्याजवळ परवानगी नाही, काही नाही. ते आनंद म्हणते परवानगी तिकून. अरे आमच्याजवळ परवानगी आहे, त्याचं तुम्हाला काही पडलं नाही. आमच्याजवळ परवानगी असताना तुम्ही म्हणता त्याची परवानगी घेऊन राहिली. वा, काय मिली बघत आहो तुम्ही. आमची परवानगी असताना आम्ही स्टेज करावं नाही का उद्याच्या कार्यक्रमासाठी? नाही करा. नाही तुम्ही आडवे आले ना भाऊ. कायदा सुव्यवस्था 3 वेळा वापस पाठवली कालपासून. मंडपवाल्याची गाडी वापस पाठवली. तुम्हाला वाटत नाही का आपण गुलामीसारखं वागून आलो म्हणून? कायदा तोडून आलो म्हणून वाटत नाही? थोडंसं वाटत असं जे काय आहे ते सुरक्षेच्या कारणास्तव. हा काय बढिया. त्याच्या सुरक्षा, सामान्य जनतेची सुरक्षा. बढिया. सामान्य माणूस मरते तेव्हा तुमचं जात नाही. सकाळ तर 2 नंबर पाप बम सुरू आहे तुमच्या पोलीसच्या अंतर्गत. 2 नंबरचे धंदे सुरू आहे. बम पब आहे. हा, बलात्कार होते तर 4 दिवसानं जाता. गृहमंत्री येतात तर आमची परवानगी असताना नाकारता. बढिया, बहुत बढिया. ऐसी गुलामी में रहो. कायदा तुमच्याला काही महत्वाचा नाही राहिला आता. तुम्ही कायदा बोलायचंच नाही साहेब. तुम्हाला शोभत नाही ते तोंडातून तुमच्या. परवानगी आम्हाला असताना सुद्धा साहेब आदेश काढले साहेब. भाऊ शिट्ट्या वाजवायच्या नाही म्हणून. हा, विसल वाजवू नका असे ऑर्डर काढले. माहिती आहे का तुम्ही? तुम्ही ते ट्रॉफिक पोलीसची शिट्ट्या काढून घ्या. किती कायद्याचे भक्त आहे बाबा तुम्ही. माना लागन दादा. वा, शिंदे साहेब गोळ्या झाडायला साहेब फक्त आमच्यावर गोळ्या झाडून द्या. आम्ही इथं उद्या आल्यावर वोटिंग व्हायच्या अगोदर बस. 4-5 वर्षांना मरणार. आता मेलं तरी चालते. तुमचा चेहरा त्याच्यापेक्षा डायरेक्ट तुम्हीच मत मारून घ्या ना उद्या बिहार सारखं. खटाखट शिक्के मारून घ्या. एवढंच राहिलं का नाही आता बाकी? तुम्ही मस्त हजर राहायचा. जय रामकृष्ण. एक झोडपा एक बीजेपीला शिक्का मारायला लावता आम्हाला. बस जमलं आमचं. परवानगी आमच्याजवळ आणि अडवतं आम्हाला. वा, सांगता काय सुरक्षा आहे म्हणून सुरक्षेले गृहमंत्री साहेब आहे. त्याच्यामुळे परवानगी घ्यायची गरज नाही. बच्चू भाऊ तुम्ही पागल आहे का? मी काय मॅट झाला काय बच्चू कडू? तू परवानगी जरी तुले असली तरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या परवानगीले काही अर्थ नाही. 5 तारखेला अर्ज केला, 7 तारखेला अर्ज केला, 12ला 18 तारखेला आम्हाला या जागेची परवानगी भेटली आणि ऑब्झर्व्हरनं आम्हाला परवानगी दिलेली आहे. त्याचे सगळे कागदपत्र आमच्याकडे आहे. कागदपत्र आम्ही यांना दाखवू शकतो तुम्हाला. कागदपत्र असं नाही. ही परवानगी भेटल्यावर 23-24ला आम्हाला इथं परवानगी भेटली. 22 पर्यंत राणाकडे परवानगी होती आणि 23-24 उद्या आमची इथं सभा आहे. आणि राणाच्या सभेला परवानगी नसताना सुद्धा आम्हाला इथं येण्यास पोलीस मज्जाव करत आहे. परवानगी असून त्यांच्याकडे कुठलीही परवानगी नाही आहे. आता असं म्हणतात का शहाजीच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुमची परवानगी नाकारली जाते. आता हे परवानगी आहे. हे पूर्ण परवानगी आहे. त्या ऑब्झर्व्हरनं आम्हाला 23-24ची परवानगी दिली. सगळे कागदपत्र पैसे गिसे आम्ही सगळे भरले. 23,000 15,000 रुपये सगळे. हे पावती आहे. हे पावती आमच्याकडे आहे. 18 तारखेलाच आम्ही पैसे भरले भाऊ. हे मैदान 23-24चे आम्ही पैसे भरून चुकलो. आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं का आपण सायन्स कोर्टला यायचं आहे. उद्याच्या सभेसाठी आज आम्ही तयारीला इकडे आलो. पण आता पोलीसवाले म्हणते ते तुमची परवानगी गिरवानगी गेली चुल्यात. आम्हाला काही त्याचं घेणं देणं नाही आहे. अमित शहा साहेब येणार आहे गृहमंत्री. त्याच्यानं गृहमंत्र्यांनाच बदनाम करण्यासाठी गृहमंत्र्याला हे पोलीस खातं बदनाम करत आहे.
गृहमंत्री येऊन हे कायदा भंग होत असेल, आचारसंहितेचा भंग होत असेल, तर मला वाटतं आता काही शिल्लक राहिलं नाही. आता पुढचा निर्णय काय बच्चू भाऊ? आता पुढचा निर्णय काय? आणि उद्या आता इथंच उपोषणाला बसणार आहोत 26 पर्यंत. उद्या सभा असते. बच्चू भाऊ, एक प्रश्न आहे तो म्हणजे की जर तुम्ही म्हणताय तर 23 तारखेला जर 23 आणि 24 साठी तुम्ही ग्राउंड बुक केलेलं आहे, तर मग 23 साठी जर ग्राउंड बुक केलेलं आहे तर ग्राउंडवर तुमची तयारी का नव्हती? भाजपला तयारी करण्याची संधी कशी काय मिळाली? 22 पर्यंत त्यांची होती. 22चा तो पेंडॉल होता, 21-22चा. आता तो पेंडॉल आम्ही त्यांना काढायला लावला, कारण वाद होऊ नये म्हणून. पोलीस प्रशासन म्हणे आम्ही पेंडॉल काढायला लावतो, त्यांनी काढला नाही. आता आम्ही वाद होऊ नये म्हणून समोर आलो नाही. आता समोर आलो तर पोलीस आम्हाला अडवते आहे. पण मग बच्चू भाऊ, आता आंदोलनाच्या ऐवजी तुम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार किंवा अशा काही गोष्टी करणार आहात का फक्त आंदोलन? काय फायदा आहे? नाही, पण तुम्ही तक्रार करणार का? ऑफिशियली फायदा होईल की नाही हे नंतर गोष्ट होईल, पण तुम्ही तक्रार का नाही केली? तक्रार का नाही केली अजूनपर्यंत? तक्रार का नाही? आम्ही तक्रार करतोच आहे, पण उद्या आम्ही आता आंदोलन हे बच्चू भाऊ, जेव्हा गृहमंत्री इथे येतात केंद्रामध्ये, जेव्हा गृहमंत्री येतात तेव्हा सिक्युरिटीचा मुद्दा असतो, त्यामुळे आंदोलन करण्यासाठीची संधी मिळेल का? पण त्याशिवाय तक्रार हा एक महत्वाचा मार्ग नाही का वाटत? तक्रार करतोच आहे, पण तुम्ही सांगा ताई, कायदा राहिला का शिल्लक? तुम्ही हे कोण बोलत ना? आम्ही प्रश्न विचारतोय. नाही, हे बोला का परवानगी 23-24 आमची असताना आम्हाला इथं मज्जाव करण्यात आला, धवसा देण्यात आल्या, आणि पोलीस लोक आता आम्हाला माराची भाषा करतोय का खबरदार इकडे पेंडॉल पण टाकू नका. परवानगी आमची आहे, त्यांच्याजवळ परवानगी नाही आतापर्यंत. आणि असं असताना आम्ही निवडणूक आयोगाला तक्रार केलेली आहे, याच्या अगोदरही केली, आता अधिक करतो, आज अधिक आम्ही तक्रार करूच. पण तुम्हाला वाटतं आंदोलनाच्या मार्गाने न्याय मिळेल? मग काय मरून जाऊ भाऊ. एक असं म्हटलं जातं ते म्हणजे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये, कदाचित आंदोलन नाही, अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये शेवटच्या 2 दिवसामध्ये निवडणूक फिरवली जाते असं म्हटलं जात आहे. बच्चू भाऊ, शेवटच्या 2 दिवसांमध्ये निवडणूक फिरवली जाते असं म्हटलं जातं अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये. हा त्याचाच भाग आहे का? आणि त्याच्यामध्ये तुम्हीही सहभागी आहात असा आरोप होतोय. नाही, मी सहभागी नाही आहे, माझी परवानगी आहे. आणि परवानगी असताना कोण नाकारत आहे? कोण कायदा भंग करत आहे? पोलीसवाले करत आहे. मग तुम्ही आता दाद कोणाकडे मागणार? कोणाकडे मागा? तुम्हीच सांगा. न्यायालय तुमच्याकडे मागतो, जनतेलाच मागा लागल. माध्यमांकडे मागून राहिलो. आता जनतेला मागू. जन आंदोलन न्यायालयावर तर विश्वास नाही राहिला. जन आंदोलन चिरडण्याचा प्रकार पाहून घ्या उघड डोळ्यांनी तुम्ही. उद्या तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये न्याय भेटेल का? आज तुम्ही थोडंसं त्यांच्या बाजूने बोलताना दिसून राहिले काही लोक. मला एक सांगा, उद्या जर तुमचं पोलीस स्टेशनमध्ये झालं यांच्यासोबत भांडण, तुम्हाला न्याय भेटेल का तिथं? तुम्हाला सामान्य लोकांना, बच्चू भाऊ सारख्या मंत्री दर्जाच्या माणसासोबत आम्ही लोकसभाची निवडणूक लढून राहिलो, ग्रामपंचायतची नाही. आमच्यासोबत एक खिडकीतून दिलेली परवानगी, त्याला तुम्ही नकारून राहिले. परवानगी असून या ग्राउंडमध्ये येण्यासाठी मज्जाव करून राहिले. हा जो पेंडॉल लागला आहे 21-22 तारखेला, तो रिमूव्ह केला नाही. बाकी वेळेस तुम्ही दलाल नोटीस पाठवता. जिल्हा परिषद प्रशासन कुठं आहे? तर त्यांची परवानगी असून त्यांनी स्वतः या ग्राउंडची पाहणी केली काय? त्याच्या व्यतिरिक्त साऊंडच्या गाड्या फिरून राहिल्या 24 तारखेच्या शहासाहेबांच्या सभेचा. शहासाहेबांना तरी नॉलेजमध्ये आहे का की त्यांची बगर परवानगीची सभा होत आहे? त्यांची दिशाभूल कोणी करून राहिलं का नाही करून राहिलं? पोलिसांची review आहे. कदाचित तुमची परमिशन कॅन्सल पण केली जाऊ शकते. पोलिसांची मीटिंग आणि हे व्यवस्थित प्लॅनिंग आहे आम्हाला अटक करण्याची, निवडणुकीतून बाहेर काढायची. आम्ही इथं काहीतरी कराव आणि आम्हाला अटक कराव आणि व्यवस्थित निवडणुकीतून बाहेर काढण्याचं पोलिसामार्फत पक्ष कारवाई होत आहे. पोलिसामार्फत पक्ष कारवाई करण्याची व्यवस्थित तयारी आहे. अमित शहाना काय आवाहन करता? अमित शहाना विनंती करता, आवाहन करता, काय म्हणणं आहे? काय मांडता तुम्ही माध्यमांच्या माध्यमातून? अमित शहाजी, आपण देशाचे गृहमंत्री आहे. आपली सभा होणे आमचं असं काही मत नाही आहे, परंतु आमची परवानगी असताना, आमची परवानगी भेटली असताना तुम्ही डावलून जर तुमची परवानगी घेत असाल तर गृहमंत्री म्हणून मला वाटतं ही सभा तुम्ही दुसरीकडे घेतली पाहिजे. त्या कार्यकर्त्याला, प्रशासनाला तुम्ही सांगितलं पाहिजे. आमचं वैर नाही आहे कोणासोबत, आमची विनंतीच राहील. परंतु असं जर घडत गेलं तर उद्या कायद्याचं राज्य संपन या देशातलं. आम्ही कायदेशीर परवानगी घेतल्यानंतर सुद्धा पोलीस अशा पद्धतीनं वागत असेल तर मला वाटतं आता कायदाच अस्तित्वात राहिला नाही. आमच्याकडे परवानगी आहे, त्यांच्याकडे परवानगी नाही. एकाले परवानगी 18 तारखेला दिली, 18 तारखेला पैसे भरले. इथून 6 दिवस अगोदर आम्ही परवानगी घेतली, तरी अमित शहाजी जबरदस्तीने हे सभा घेत असन
तर जनतेनं हा विचार केला पाहिजे. हा विचार जनतेनं केला पाहिजे का ही अरेरावी कशी खपून घ्यायची. देवेंद्र फडणवीसांशी बोलणं झालं का काही? आम्ही काय बोलू. बाहेर आहे, खूप आक्रमक झालेले पोलीस त्यांना येऊ देत नाहीये. काय आवाहन कराल कार्यकर्ते? नाही, आता आम्ही कार्यकर्त्याला सांगतो शांत राहा म्हणून. उद्या आम्ही सगळेजण इथं येऊ, 1 लाखाच्या संख्येनं येऊ आम्ही. सभा होऊ देणार का? सभा होऊ देणार का? उद्या 1 लाखात आम्ही इथं राहू. इथं आम्हाला परवानगी भेटली आहे, त्या परवानगीनुसार आम्ही इथं येऊ. बरं भाऊ, सभा होऊ देणार. देशाची भूमिका घेऊन दुसऱ्या काही मैदानाचा पर्याय सुचू शकता तुम्ही? तुम्ही मस्त बोलता. नाही, त्यांना सुचू शकतं का तुम्ही? काय काहीतरी नाही, सामंजस्य तुम्ही त्यांच्याशी बोला ना. हे परवानगी आम्हाला भेटली, त्यांनी दुसरी व्यवस्था केली पाहिजे. पण भाजप दुसरी व्यवस्था का नाही करत आहे? का याच मैदानासाठी अडून राहील? मुद्दामून आम्हाला अटक करायचं, मारपीट करायचं, कुठेतरी गुन्हे दाखल करण्याचा व्यवस्थित प्लॅन आहे. का बच्चू कडू आता ही दिनेश बुब निवडणूक जिंकायच्या तयारीत आहे, तर दिनेश बुबच आम्हीच बाद करायचं, अटक करून ठेवायची आणि जनतेला सांगायचं का आमची रंगबाजी किती आहे. आम्ही बच्चू कडू आणि दिनेश बुब सारख्या उमेदवाराला सुद्धा अंदर टाकू शकतो. तर हे भीतीचं वातावरण मतदारामध्ये पोहोचायचं आहे. तुम्ही मैदानात आहात, पोलिसांनी तुम्हाला आंदोलन करायला दिलं का, की त्याच्यासाठी मज्जाव केला आणि कशा पद्धतीनं हा मज्जाव केला? काय म्हणणं आहे तुमचं याच्याबद्दल? ते आधी आम्हाला शिंदे साहेब आहे ते सांगतात का सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला जरी परवानगी भेटली असन तरी त्या परवानगीला अर्थ नाही. आम्हाला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे मैदान पाहिजे आहे. म्हटलं सुरक्षा जर महत्वाची तर सभा नाही घेतली तरी चालेल. सुरक्षा महत्वाची आहे का सभा महत्वाची आहे? नाही का? सुरक्षा महत्वाची आहे का नाही सभेपेक्षा? मग तुम्ही सुरक्षेच्या नावाखाली घेऊन आमचा कायदा मोडण्याचं काम करताय, हे शोभनीय नाही आहे. तुम्ही महायुतीला समर्थन देणारे आमदार आहात, तर तुम्ही देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत त्यांच्याशी बोलणं केलंय का? फोनवर बोलणं झालंय का? त्यांनी तुमच्याकडे विनंती केली आहे का? इतर कुठल्या भाजपच्या नेत्याने तुमच्याकडे या सगळ्यासाठीची विनंती केली आहे का? माझं चुकलं असेल तर मी बोलन. आमचं काही चुकलंच नाही ना ताई. आमचं चुकलं का? नाही, फडणवीसांकडनं विनंती झाली आहे का हे मैदान सोडण्यासाठी? एक फ्रेंडली रिक्वेस्ट. मी त्यांना मैदान आम्ही कसं काय सोडणार आहे? पण झालंय का? असं बोलणं झालंय का? दबाव तर आहे, काय? दबाव तर आहे तुमच्यावर, पण फ्रेंडली रिक्वेस्ट झाली आहे का? कशी काय रिक्वेस्ट करणार आम्ही? पण त्यांनी केली आहे का हा विचार? हो, नाही तुम्ही सांगा. आम्हाला परवानगी भेटल्यानंतर आम्हीच रिक्वेस्ट करायची त्यांना. आणि त्यांनी तुमच्याकडनं केली का? फडणवीसांनी केली का? कुठल्याही नेत्यांनी? नाही काय बोलू. शेवटचे 2 दिवस झाले आणि ते तुमचे खराब होत आहे, त्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? नाही, आता त्यांनी आमची प्रचार बेकार करायचं ठरलं आहे ना. आचारसंहितेचा भंगच आहे. अधिकाऱ्यानं भंग केलाय. पोलीस यंत्रणा वापरून आचारसंहिता भंग केली आहे. काल रात्रीपासून कलेक्टर सीपी सगळे मॅनेज आहे. सगळेचे फोन रेकॉर्ड आहे. ते उद्या वाजून दाखवू ना आम्ही सभेत काय काय बोलले आम्हाला. तर सगळे वाजून दाखवू उद्या. पण आताच पोलीस तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांना आतमध्ये येऊ देत नाही, उद्या कशी येऊ देणार? तुम्ही कसं करणार? उद्या आमची संख्या वाढ. हे तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे की रीतसर परवानगी असताना तुम्ही असे कसे अडवले? चौथा स्तंभ आहे तुम्ही. तुमच्यावर खूप आशा आहे लोकांना. तुम्ही सीपीला कलेक्टरला विचारा ना. अशाच ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.